एकदा बुद्धांकडे खूप दुःखी आणि परेशान माणूस येतो. तो बुद्धांना म्हणतो, भगवंत, मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा. बुद्ध त्याला दुसऱ्या दिवशी येण्यासाठी सांगतात. दुसऱ्या दिवशी बुद्ध भिक्षाटनाला जात असताना तो बुद्धांकडे येतो. बुद्ध त्याकडे एक थैली देतात. त्या थैलीमध्ये 4 मोठे दगड टाकतात आणि ते त्याच्या पाठीवर देतात आणि चालू लागतात. बुद्ध पुढे चालत असतात. तो बुद्धांना फॉलो करत असतो. थोडा वेळ झाल्यानंतर तो बुद्धांना म्हणतो, भगवंत, खूप ओझं होत आहे. त्यानंतर भगवान बुद्ध त्यातून एक दगड बाहेर काढतात. थोडा वेळ आणखीन चालल्यानंतर तो पुन्हा बुद्धांना म्हणतो, भगवंत, खूप ओझं होत आहे, आता चालता येत नाही. त्यानंतर भगवान बुद्ध त्यातून दुसरा दगड बाहेर काढतात. थोडा वेळ आणखीन चालल्यानंतर तिसरा आणि थोडा वेळ आणखीन चालल्यानंतर चौथा दगड बाहेर काढतात. त्यानंतर बुद्ध त्याला विचारतात, आता कसं वाटतंय? त्यावर तो माणूस म्हणतो, पाठीवरचं वजन हलकं झाल्यामुळे शरीराला बरं वाटतंय, परंतु मन आणखीनही तसंच आहे. त्यावर बुद्ध म्हणतात, जसं शरीरावरचं वजन हलकं झाल्यामुळे तुला बरं वाटू लागलं, तसंच तुझ्या डोक्यात, तुझ्या मनातही 4 गोष्टींचं, 4 दगडांचं ओझं आहे. त्या 4 गोष्टी जर तू दूर केल्या तर तू नेहमी आनंदी राहशील. त्या 4 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे क्रोध, दुसरी गोष्ट म्हणजे लोभ, तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचं चांगलं झालेलं न बघण्याची दृष्टी आणि चौथी गोष्ट म्हणजे मीपणा, इगो. ह्या 4 गोष्टी जेव्हा तू तुझ्या डोक्यातून, तुझ्या मनातून बाहेर काढशील तेव्हा तू नेहमी आनंदी राहशील. मित्रांनो, गोष्टीचं संपत आहे, गोष्टीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलंच असेल. बुद्धांनी सांगितलेल्या त्या 4 गोष्टींचं ओझं तुम्ही तुमच्या डोक्यातून, मनातून काढून टाकल्या तर तुम्हीही नेहमी आनंदी राहाल. बघा, पटतंय का? जय भीम, नमो बुद्धाय.